नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. दुबईहून रशियाला जाणाऱ्या विमानाला अपघात, सर्वच्या सर्व 61 प्रवासी मृत्युमुखी. पोखरणमध्ये वायुसेनेचं शक्ती प्रदर्शन, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची उपस्थिती. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 25,000 कोटी रुपयांची तरतूद करणारा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर. उत्तराखंडमध्ये भाजपानं सरकार स्थापनेचा केला दावा, काँग्रेसचे 9 आमदार भाजपाच्या वाटेवर. आणि विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान यांच्यात लढत, भारत पाकिस्तान महिला संघही नवी दिल्लीत आमनेसामने. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. राजस्थानच्या पोखरणमध्ये शुक्रवारी एक्झरसाइज आयरन फिस्ट या युद्ध अभ्यासादरम्यान भारतीय वायुसेनेनं आपल्या सामर्थ्याचं काल दर्शन घडवलं. भारताच्या आण्विक सामर्थ्याचं प्रतीक असलेल्या पोखरणमध्ये वायुसेनेनं सामर्थ्याचं दर्शन घडवताना विविध प्रात्यक्षिकं दाखवली. भारताच्या शत्रूविरुद्धच्या मारक क्षमतेच्या प्रदर्शनानं जगभरात भारतीय वायुसेनेचा समावेश सामर्थ्यवान वायुसेनेत होतो. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. याआधी 2013मध्ये आयरन फिस्ट हा युद्ध सराव झाला होता. त्यानंतर सुमारे 3 वर्षांनंतर भारतीय वायुसेनेनं आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं. यात सुमारे 180 लढाऊ विमानं प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाली होती. त्यात मिराज, सुखोई, जग्वार यासारख्या विमानांचा समावेश होता. तेजस आणि आकाश या क्षेपणास्त्रांच्या सामर्थ्याचं दर्शनही यावेळी जगाला घडलं. आताच हाती आलेल्या बातमीनुसार दुबईहून रशियाला जाणारं एक प्रवासी विमान कोसळून 61 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या विमानात एकूण 55 प्रवासी आणि 6 विमान कर्मचारी प्रवास करत होते. बोईंग जातीच्या या विमानाला अपघात झाल्यानंतर विमानानं पेट घेतला आणि त्यात जळून विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसचं हरीश रावत यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात आलंय. सत्ताधारी काँग्रेसच्या 9 बंडखोर आमदारांनी बंडाचा झेंडा उभारून भाजपाला साथ दिल्यानं रावत सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपानं काल डेहराडूनमध्ये राज्यपालांची भेट घेऊन 35 आमदारांचं समर्थन असल्याचं सांगत सरकार स्थापनेसाठी दावा केलाय. भाजपाला समर्थन देणारे 35 आमदार रात्री उशिरा नवी दिल्लीत दाखल झालेत. त्यामध्ये भाजपाच्या 26 आमदारांसह काँग्रेसच्या 9 बंडखोर आमदारांचाही समावेश आहे. उत्तराखंडमधील काँग्रेसचं सरकार अल्पमतात असल्यानं त्यांनी सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं भाजपानं म्हटलं आहे. उत्तराखंडमध्ये त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आलाय. दरम्यान मुख्यमंत्री हरीश रावत यांनी विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करू असा विश्वास व्यक्त केला आहे. पॅरिस हल्ल्यातील प्रमुख संशयित सालाह अल्बेसलाम याला अटक करण्यात आली आहे. याआधी ब्रिसेल्समध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यात तो जखमी झाला होता. पॅरिस हल्ल्यानंतर सुमारे 4 महिन्यांनी सालाहला पकडण्यात यश आलंय. पॅरिस हल्ल्यात सुमारे 130 जणांचा मृत्यू झाला होता. केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवत कृषी क्षेत्रासाठी भरघोस तरतूद करणारा अर्थसंकल्प वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल विधानसभेत तर वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सादर केला. यंदाचं वर्ष हे शेतकरी स्वाभिमान वर्ष म्हणून साजरं केलं जाईल असं जाहीर करत शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी विविध योजनांअंतर्गत 25,000 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी काल केली. नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून 5,002 कोटी 82 लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राज्याचा सहभाग म्हणून 1,885 कोटी रुपये, जलयुक्त शिवारसाठी 1,800 कोटी रुपये, मागेल त्याला शेततळं, विहिरी आणि विद्युत पंप जोडणीसाठी 2,000 कोटी रुपये देण्यात आलेत. अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती विभागातल्या 14 जिल्ह्यातल्या गरीब जनतेला माफक दरात धान्य पुरवठा करण्यासाठी 1,035 कोटी 83 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातले मालगुजारी तलाव आणि मत्स्य व्यवसायाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कृषी प्रक्रिया योजनेसाठी कृषी प्रक्रिया केंद्र उभारण्याला प्रकल्पाच्या 25% किंवा जास्तीत जास्त 50 लाख रुपये एवढी मदत दिली जाईल. यासाठी 50 कोटी रुपये प्रस्तावित आहेत.
पंडित दीनदयाल उपाध्याय मार्गदर्शन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदत आणि समुपदेशनासाठी 60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। राज्यात बुलडाणा आणि जळगाव जिल्ह्यात 2 नवी कृषी महाविद्यालये सुरू केली जातील, त्यासाठी आवश्यक तेवढा निधी दिला जाईल। तसंच नाशिक आणि अमरावती जिल्ह्यात पशुवैद्यकीय विद्यालये सुरू केली जाणार असून त्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। प्रत्येक महसूल विभागात हवामान स्वयंसंचालित केंद्र उभारलं जाणार आहे। यासाठी 107 कोटी रुपये निधी दिला जाणार आहे। मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजनेसाठी 5 वर्षांसाठी 2,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्यापैकी 500 कोटी रुपये यावर्षी दिले जाणार आहेत। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी यंदा 500 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे। सिंचनासाठी गेल्या वर्षी घोषित करण्यात आलेला निधी पूर्णपणे खर्च झाल्याचं सांगत यावर्षी सिंचनासाठी 8,150 कोटी रुपये निधी तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी राज्याचा सहभाग म्हणून 2,078 कोटी रुपये दिले जाणार असल्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली। मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत ग्रामीण भागात बंद पडलेल्या पेयजल योजना पुन्हा सुरू करण्यासाठी 2,500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। त्यापैकी 500 कोटी रुपये यावर्षी उपलब्ध करून देण्यात येतील। सुमतीताई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना 0% दराने कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल। त्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। उद्योग क्षेत्राला भरारी देण्यासाठी सरकारने अनेक योजना हाती घेतल्या आहेत। राज्य शासनाच्या नव्या औद्योगिक धोरणामुळे 8,497 प्रकल्पांमध्ये उत्पादन सुरू झालं असून 11,23,000 थेट रोजगार निर्मिती झाली आहे। उद्योग क्षेत्रांच्या सवलतींसाठी 2,650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। कापूस उत्पादक भागात वस्त्रोद्योगांचा विकास व्हावा यासाठी 265 कोटी रुपये देण्यात आले आहेत। दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमध्ये औरंगाबादच्या शेंद्रा बिडकीन इथं पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी 839 कोटी रुपयांची कामं सुरू झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं। विदर्भ आणि मराठवाडा या भागात उद्योगांना प्रोत्साहन मिळावं म्हणून विशेष सवलत दिली जाणार आहे। यासाठी 1,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। वीज निर्मितीत वाढ करण्यासाठी 784 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर 120 विभागातल्या वीज केंद्रांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी 5 वर्षात 1,500 कोटी रुपये दिले जाणार आहेत। अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी 456 कोटी रुपये दिले जाणार आहेत। उद्योग, वाणिज्य आणि कृषी क्षेत्रांना वीज सवलत देण्यासाठी शासनावर 4,462 कोटी रुपयांचा भार पडणार आहे। राज्यातल्या 40,000 किलोमीटर राज्यमार्ग आणि 50,000 किलोमीटर जिल्हा मार्गांपैकी 21,000 किलोमीटर मार्गांची दुरुस्ती केली जाणार आहे। अनुसूचित जातींच्या प्रत्येक कुटुंबाला 2019 पर्यंत घरं दिली जाणार आहेत। यासाठी यंदा 320 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। संजय गांधी निराधार योजना तसंच विधवा आणि परित्यक्ता महिलांसाठीच्या अनुदानात 1 एप्रिलपासून दुपटीनं वाढ करण्यात आली आहे। राज्यातली पर्यटन स्थळं विकसित करण्यासाठी तसंच गड किल्ल्यांच्या परिसरात 285 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे। नागपूर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी 180 कोटी रुपये तर मुंबई मेट्रो 3 या प्रस्तावित प्रकल्पासाठी 90 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। पोलीस गृहनिर्माण मंडळांना 320 कोटी रुपये तसंच नागरी भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी 350 कोटी रुपये देण्यात आले आहेत। राजीव गांधी जीवनदायी योजनेसाठी 300 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानासाठी 740 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। राज्यातल्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये असलेल्या 110 गावांपैकी 65 गावांचं पुनर्वसन करण्यासाठी 60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। शेतीच्या उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच कृषी यंत्रांचा वापर शेतकऱ्यांनी करावा असं आवाहन अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख शैलेश ठाकरे यांनी केलं आहे। विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाच्या वतीनं आयोजित कृषी यंत्र आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक मेळाव्यात ते बोलत होते। कृषी अवजारं आणि कृषी यंत्र यांचं प्रदर्शन यावेळी भरवण्यात आलं होतं। कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी यावेळी उपस्थित होते। भारतीय राज्यघटनेनं अनुसूचित जमातीचे दिलेले घटनात्मक हक्क धनगर समाजाला मिळावेत या मागणीसाठी ऑल इंडिया धनगर समाज महासंघानं मुंबई मराठी पत्रकार संघात एक पत्रकार परिषद घेतली।
याच मागणीसाठी या महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष गणेश बुधे हे गेल्या 50 दिवसापासून आझाद मैदान इथे चक्री उपोषणाला बसले आहेत. निवडणुकीच्या बारामती इथल्या जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की आमचं सरकार सत्तेत आलं तर राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आम्ही आरक्षणासंबंधित निर्णय घेऊ. तथापि त्यांनी अद्याप कुठलीही ठोस पावलं उचलली नसल्याबद्दल या महासंघाच्या वतीनं नाराजी व्यक्त करण्यात आली. सरकारनं या उपोषणाची दखल घेतली नाही तर आता आम्ही आमरण उपोषण सुरू करू असा इशाराही यावेळी देण्यात आला. काळाची गरज लक्षात घेता युवकांनी आधुनिक शेतीची कास धरावी तसंच महिलांनीही शेती व्यवसायाकडे वळावं असं आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. किरण कोकाटे यांनी केलंय. नंदुरबार इथे कृषी यांत्रिकीकरण दिनाच्या निमित्तानं ते काल बोलत होते. हरियाणा आणि पंजाबच्या तुलनेत महाराष्ट्रात शेतीतील यांत्रिकीकरण तुलनेत कमी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू सोपानराव कासार आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. या दिनाच्या निमित्तानं नंदुरबारमध्ये सुधारित कृषी अवजारांचं प्रदर्शन, प्रात्यक्षिकं आणि शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. कामगार महर्षी दिवंगत ग. द. आंबेकर यांच्या स्मृतीनिमित्त मुंबईत श्रमगौरव आणि जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात कामगार नेते A.D. गोलंदाज यांना सचिन अहिर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. या संस्थेचे अध्यक्ष सचिन अहिर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. मुंबईतल्या नेहरू सेंटर इथे फेस टू फेस हे शिल्पाकृतींचं एक अनोखं प्रदर्शन भरलं आहे. बडोद्याचे कलाकार आशिष कुमार दास यांनी अतिशय अनोख्या ढंगात तयार केलेल्या कलाकृती येत्या 21 मार्चपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुल्या आहेत. दास यांनी बहुरूपी संस्कृती या शिल्पकृतीतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. क्रिकेट T20 क्रिकेट विश्वचषक सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान कोलकाता इथे सामना रंगणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर कोलकातामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. क्रिकेट प्रेमींमध्ये या सामन्याची उत्कंठा आहे. पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी पारंपरिक प्रतिस्पर्ध्याशी ताकदीनं लढत देण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. याआधी T20 विश्वचषकात हे दोन्ही संघ 4 वेळा समोरासमोर आले होते. त्यात भारताचाच विजय झाला होता. दरम्यान इंग्लंडनं काल चुरशीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. क्रिकेट विश्वचषक T20 सामन्यात आज भारतीय महिला संघाचाही पाकिस्तानशीच सामना होणार आहे. नवी दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर दुपारी 3:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. पुरुष आणि महिला संघाच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यांमुळे आज क्रिकेट प्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येते. आणि आता हवामान. येत्या 36 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुबईहून रशियाला जाणाऱ्या विमानाला अपघात, सर्वच्या सर्व 61 प्रवासी मृत्युमुखी. पोखरणमध्ये वायुसेनेचं शक्ती प्रदर्शन, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची उपस्थिती. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 25,000 कोटी रुपयांची तरतूद करणारा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर. उत्तराखंडमध्ये भाजपानं सरकार स्थापनेचा केला दावा, काँग्रेसचे 9 आमदार भाजपाच्या वाटेवर. आणि विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान यांच्यात लढत, भारत पाकिस्तान महिला संघही नवी दिल्लीत आमनेसामने. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री